15-16 वर्षापासून या ठिकाणी ड्युट्या बजावलेल्या आहेत, त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळाला पाहिजे। त्या कायद्याप्रमाणे जर अंमलबजावणी करता येत नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम यहाँ से चले जाओ। संबंधित मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब, संबंधित आरोग्यमंत्री व वैद्यकीय डायरेक्टर व सचिव यांना सूचित करतो। सोलापूर येथील छत्रपती शिवाजी सर्वोच्च रुग्णालयात म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या 15 वर्षापासून रोजगारीवर कार्यरत असलेले कर्मचारी पीरप्पा श्रीपती वनकडे यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिक समाजाने शासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील रहिवासी पीरप्पा श्रीपती वनकडे हे सिव्हिल हॉस्पिटलच्या पंप हाऊस विभागात रोजगारीवर काम करत होते। काल रात्री ड्युटीवर असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला। वयाच्या 52 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। या दुःखद घटनेनंतर रोजगारी आघाडी संघटना, पीरप्पा यांचे नातेवाईक आणि चपळगावातील स्थानिक नागरिकांनी शासनाकडे मागणी केली आहे की पीरप्पा यांच्या कुटुंबातील एका सदस्याला, विशेषतः त्यांच्या मुलाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे। यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचे भविष्य सुरक्षित होईल। ही मागणी शासनापर्यंत पोहोचेल आणि पीरप्पा यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे। मी धनराज पीरप्पा वनकडे, माझे वडील पीरप्पा श्रीपती वनकडे गेल्या 14-15 वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते रोजंदारी कर्मचारी म्हणून। गेल्या 6 महिन्यापूर्वीच त्यांचे ऑर्डर निघालेली आहे की बाबा त्यांना परमनंट स्वरूपी काम मिळालं पाहिजे, तरी सिव्हिल रुग्णालयाने त्यांना कायमस्वरूपी करून घेतलं नाही। ऑर्डर कधी निघाली होती? हे बघा ऑर्डर आहे, कोर्टाची ऑर्डर। काय ते कॉपी काय कशाची संदर्भात आहे? कशा संदर्भात तर रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून घेण्याबाबत त्यांच्या नावाची कॉपी आहे। कधी आहे ही कॉपी? डेट काय आहे? डेट 19/12/2024 ची। 24 ची। हां, अच्छा। आपल्याकडे कधीपासून ते कामाला होते? इथं जवळपास बी ब्लॉक चालू झाल्यापासून जवळपास 15 वर्षाच्या आसपास त्यांनी सेवा दिली इथं। मग आता अचानकच आज सेवेवर असतानाच त्यांचा अचानक मृत्यू झालेला आहे। शेवटच्या श्वासापर्यंत शासनाची सेवा, रुग्णालयाची सेवा करत त्यांनी श्वास सोडलेला आहे। तरी आमची मागणी एवढीच आहे की सर्व कर्मचाऱ्यांच्या मार्फत आणि कर्मचाऱ्यांना आणि त्यांचा जो परमनंट म्हणून जो मोबदला मिळाला असता तो मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। कधी झाली होती घटना आणि कशामुळे झालं? घटना आज म्हणजे काल ते रात्री त्यांच्या सेवेवर रुजू झाले होते, पण सकाळी त्यांचे जे रिलीवर होते त्यांना हे करण्यासाठी आले असता ते बेशुद्ध अवस्थेत त्यांना दिसले। त्यांनी कॉल केल्यानंतर आम्ही येऊन बघितलं ते बेशुद्ध अवस्थेत होते। नाव काय, वय काय? वडिलांचं नाव पीरप्पा श्रीपती वनकडे, कंपोस्ट चपळगाव, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर, वय 53 वर्ष। काय असणार आहे मागणी आता तुझी? मागणी अशी आहे की कायमस्वरूपी जर ते कोर्टाच्या ऑर्डरनुसार त्याच वेळेत जर ते कायमस्वरूपी कर्मचारी जर झाले असते तर त्यांना जो शासनाचा लाभ मिळाला असता तो पूर्णपणे लाभ मला मिळाला पाहिजे। काय कारण आहे ते आतापर्यंत परमनंट झाले नाही, कायमस्वरूपी झाले नाही? काय कारण म्हणजे आता 6 महिने रुग्णालयाचा हलगर्जीपणा, बाकी काहीच कारण नसू शकत नाही। त्या संबंधित आपण येथील गायकवाड, पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष। तर आमचे पीरप्पा श्रीपती होनकावडे राहणार चपळगाव हे गेल्या 15-16 वर्षापासून ही सिव्हिल हॉस्पिटलच्या पंप हाऊसवरती ते नित्यनेमाने ड्युटी करत होते। गेल्या 15-16 वर्षापासून ते या ठिकाणी नित्यनेमाने ड्युटी करत असताना नाईट शिफ्टच्या वेळेस त्यांना अचानकपणे अटॅक आला गेला आणि त्यांनी त्या ठिकाणी मृत्यू पावले। अशा पद्धतीची परिस्थिती असताना कोर्टाचा 2024ला निर्णय झालेला आहे की जे लोक 15-16 वर्षापासून या ठिकाणी ड्युट्या बजावलेल्या आहेत त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळाला पाहिजे। अशा पद्धतीचं कोर्टाचा ऑर्डर 2024चा असला असताना इथली जी शासन यंत्रणा आहे ती शासन यंत्रणा बेगुमानपणे दुर्लक्ष करून आपल्या कामामध्ये चुकारपणा करून, कसूरता करून त्याकडे अक्षम दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळं त्यांचा निर्णय ज्यावेळी झाला असता त्यावेळी जर करता कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्याने ऑर्डर केले असते तर कदाचित ते सुखी आणि समृद्धी झाले असते आणि संसार त्यांचा सुखी झाला असता।
परंतु हलगर्जीपणा करणाऱ्या या डीनला आणखीन येथील संपूर्ण सिव्हिलच्या जे यंत्रणेला मी सांगू इच्छितो, खबरदार आहे, जर तुम्ही याची दखल घेऊन तात्काळ या आमच्या पिराप्पा श्रीपती होनकावडेला जर तुम्ही यांना अनुकंपाखाली परमनंट नाही जर केलं गेलं तर पीपल्स रिपब्लिकनचा पार्टीचा जो लढा आहे तुमच्या विरोधात, त्या लढ्याला सज्ज व्हा आणि त्यांना न्याय जर दिलं नसलं तर आम्ही प्रचंड अशा पद्धतीचं आंदोलन करून इथल्या शासकीय यंत्रणेला सोडो की पळो करून सोडू. एवढंच नाही तर नाही कुणाच्या हक्काचं आहे आमच्या बापाचं बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेले जे कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणे जर अंमलबजावणी करता येत नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम यहाँ से चले जाओ अशा पद्धतीचा नारा देऊन मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवितो आणि या ठिकाणी उपस्थितांचं जे काय आमचे पत्रकार आहेत त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. माझं नाव प्रशांत मुळे, रोजंदारी कर्मचारी संघटनेचा प्रतिनिधी आहे मी. आज जी घटना घडली, सकाळी 6 वाजता आमचे रोजंदारी कर्मचारी पिरप्पा वनकडे जे सकाळी रुग्णसेवा देत असतानाच ड्युटीवरच मृतावस्थेत सापडले. आमच्या 107 कर्मचाऱ्यांचा 2018मध्ये न्यायालयीन खटला पण आम्ही दाखल केला होता. आज जी घटना घडली ती 107 आमच्या सर्वच रोजंदारी कर्मचाऱ्यांना घडू शकते. आज ते जर नियमित असले असते तर त्यांचे पाल्य आज त्यांच्या जागेवर कामाला लागले असते, त्यांना शासकीय लाभ मिळाला असता. 10 ते 15 वर्ष सेवा देऊन आज त्यांना काय मिळतं आहे? काहीच मिळालं नाही. अधिकारी आता त्यांच्याकडे जर गेलं तर ते आमच्या हातात नाही, शासनाकडनं आम्ही कळू असलेच उत्तर येणार. आता ते दखल घेतील पण कर्मचारी मेल्यानंतर दखल घेणार का? आमची एवढीच एक मागणी आहे. जानेवारी 2025मध्ये न्यायालयीन खटल्याचा आमचा निकाल लागला. 200च्या वरचे पदं इथं वर्ग 4चे रिक्त आहेत. पदं रिक्त असूनसुद्धा एकाही कर्मचाऱ्याला आत्तापर्यंत रिक्त पदावर सामील करून घेतलं नाही. आज जर नियमित असले असते तर त्यांना शासकीय लाभ मिळाला असता. त्यांचे त्यांचं घरदार पूर्ण आज रोडवर आहे. एकाच व्यक्तीवर त्यांचं घर चालू होतं. हे आमच्या सर्वच कर्मचारी ही वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाला पण आमची विनंती आहे या विषयाकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावं, कारण अशा घटना अजून घडण्याची शक्यता आहेत. कर्मचारी 15-15 वर्षापासून अत्यंत तुटपुंजनीय वेतनात या ठिकाणी रुग्णसेवा देतात. मी जयश्री तळभंडारे, मी एक रोजंदारी कर्मचारी आहे सिव्हिल हॉस्पिटलमधले. आज होनकट्टी मामाचा जे हाल झाले ते आज आमच्यावर पण येऊ शकते. आज सगळ्यांचं आज वय सगळे ओलांडून गेलेले आहेत आणि आम्ही खूप कमी पगारीवर काम करतो आहे. मग आज जर परमनंट त्यांनी असते तर आज त्यांना काहीतरी सरकारी मोबदला मिळाला असता, पण आम्हाला काहीच मिळत नाही. मग आमचं हे कष्ट वाया जाईल का? असे शासनाने काहीतरी ह्याच्याकडं लक्ष द्यावं. तुम्ही जेव्हा जॉबवर होते घटना कधी घडलेली आहे तुम्ही होता का म्हणजे ऑन ड्युटी तर आम्ही पण होतो आणि त्यांचीही नाईट चालू होती. ऑन ड्युटीच झालेलं आहे. सकाळी त्यांची 7 वाजेपर्यंतची ड्युटी होती. हे सकाळी कधीच घडले माहिती नाही, पण ज्यावेळेस आम्ही ज्या अवस्थेत त्यांना पाहिलं त्यावेळेस ते बेशुद्ध अवस्थेत होते. मग तेव्हा बाहेर आणून पाहिल्यानंतर मग डॉक्टरांनी जेव्हा डिक्लेअर केलं की इथे नाही राहिले, मग तेव्हा कळलं आम्हाला. कुठं बॉडी सापडलेली आहे? आणि बॉडी ही त्यांची जिथं ड्युटी होती ऑन ड्युटी पाण्याच्या टाकीत तिथंच होती त्यांची. जिथं सेवा त्यांनी देत होते सगळे मशिनी चालू केल्या, सगळीकडे पाणी सोडलं आणि मग त्यांना तसं ते झालेलं आहे. मग तसं ज्यांचं झालं तसं आमचंही होऊ शकतं आहे, कारण आम्ही पण 40 ओलांडलेले सगळे बरेच आहेत, अर्ध्याच्या वर आहेत. कुणावर पण येऊ शकतं आहे. हा शासन विचार करायला पाहिजे. आज आम्हाला मॅसेज कळाला की पिराप्पा होनकडे हे राहिले नाहीत. मी शिवला भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांच्या मुलाचा हाल पाहिल्यानंतर अत्यंत दुःख वाटलं. मी संबंधित मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब, संबंधित आरोग्यमंत्री व वैद्यकीय डायरेक्टर व सचिव यांना सूचित करतो, एक जीवाभावाचा माणूस तुमच्या शासनाच्या आरोग्य विभागामध्ये गेल्या 15 वर्षापासून ते जॉब करत होते. रोजंदारीवर जॉब करत असताना संबंधित ज्या न्यायालय प्रतिक्रियेवर हे देत चालतं, संबंधित कोर्टाची ऑर्डर म्हणून त्यांना कायमरूपी करावं रोजंदारी कर्मचाऱ्यांना, असं कोर्टाची ऑर्डर असतानासुद्धा संबंधित इथले अधिकारी जर गय करत असतील तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा रोजगार आघाडीचा प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करतो की गरिबाच्या जो आज इथे मयत झालं, ऑन ड्युटीवर त्यांचं मयत झालेलं आहे. आता अधिवेशन चालू आहे. संबंधित मी विरोधी पक्ष नेत्यांना पण या माध्यमातून सूचित करतो, एक माणूस ऑन ड्युटीवर जातो आणि त्याच्या एकुलता एक मुलगाच बेघर झाला आहे.
जर शासनाने दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये इथं संबंधित डीन असतील, आरोग्य अधिकारी असतील आणि इथल्या संपूर्ण यंत्रणेला मी सूचित करतो, आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू, या ठिकाणी शासनाकडे दाद मागू, संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करू आणि संविधानिक मार्गाने न्याय दिल्याशिवाय ही आंबेडकरी चळवळी स्वस्थ बसणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.